एखादा चित्रपट OTT वर प्रदर्शित होतो आणि अवघ्या 48 तासात भारतातून हटवला जातो. हे सहसा घडत नाही, पण नेमकं हेच घडलं आहे गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या सतलज या चित्रपटासोबत. हा चित्रपट नेमका का हटवण्यात आला? सरकारला कोणत्या गोष्टींची चिंता होती? सेन्सॉर बोर्डाने आधी कोणते आक्षेप घेतले होते? आणि OTT वर चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियम नेमके काय आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण वादाचा सविस्तर आणि सोप्या भाषेत आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. दिलजीत दोसांझचा सतलज हा चित्रपट सध्या देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण हा चित्रपट भारतातील झी5 या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 48 तासात भारतातून हटवण्यात आला. या निर्णयामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा निर्णय कोणत्याही घाईगडबडीत किंवा विनाकारण घेण्यात आलेला नव्हता. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाचे सविस्तर पुनरावलोकन करण्यात आले. त्यातून प्रत्येक महत्त्वाच्या भागाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर तो भारतातील OTT प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्यांची मुख्य चिंता अशी होती की चित्रपटातील काही दृश्ये किंवा आशयाचा भारतविरोधी घटकांकडून गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक हित आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता प्रश्न असा पडतो की हा चित्रपट नेमका कोणत्या विषयावर आधारित होता? सतलज हा चित्रपट मानवाधिकार कार्यकर्ते जशवंत सिंग खालरा यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितले जाते. पंजाब मधील कथित बनावट चकमकी आणि त्या काळातील काही संवेदनशील घटकांचा या चित्रपटात उल्लेख करण्यात आला आहे. याच कारणामुळे चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत होता. सूत्रांच्या माहितीनुसार हा चित्रपट सुरुवातीला चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या आशयावर काही आक्षेप घेतल्यामुळे त्याला अपेक्षित मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपट थेट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. पण OTT वर प्रदर्शित झाल्यानंतरही हा वाद थांबला नाही. उलट काही आशयाबाबत पुन्हा चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्यानंतर भारतात या चित्रपटाचे स्ट्रीमिंग थांबवण्यात आले. येथे अनेकांना एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. OTT वर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र आवश्यक असते का? तर सध्याच्या नियमांनुसार थेट OTT वर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी चित्रपटगृहांप्रमाणे पूर्व सेन्सॉर प्रमाणपत्र बंधनकारक नसते. मात्र OTT प्लॅटफॉर्मला स्वयंनियामक नियमांचे पालन करावे लागते. तसेच एखाद्या चित्रपटातील आशय संवेदनशील असल्यास किंवा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण होत असल्यास संबंधित यंत्रणा याची दखल घेऊ शकतात. दरम्यान झी5नेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की सतलज हा चित्रपट सध्या भारतात उपलब्ध नाही. मात्र कंपनी चित्रपटाच्या निर्मात्यांच्या पाठीशी असून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय प्रेक्षकांसाठी तो पुन्हा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही जण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असल्याचे म्हणत आहेत, तर काहींच्या मते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलात्मक मांडणीच्या दृष्टीने या निर्णयावर चर्चा होणे आवश्यक आहे. आतापर्यंत अधिकृतपणे इतके स्पष्ट झाले आहे की चित्रपट भारतात उपलब्ध नाही आणि संबंधित प्रक्रिया सुरू आहे. पुढील काळात हा चित्रपट पुन्हा भारतात प्रदर्शित होईल की नाही याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे. तर ही होती दिलजीत दोसांझच्या सतलज चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या संपूर्ण वादाची माहिती. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? भारतात हा चित्रपट पुन्हा उपलब्ध करून द्यावा असे तुम्हाला वाटते का, की घेतलेला निर्णय योग्य आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या विश्वासार्ह बातम्यांचे सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.